नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सीसीआय कापूस खरेदीसाठी ऑफलाईन स्लॉट बुकिंग सुरू करा. उबाटा सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रत्येक सीसीआय केंद्रावर स्लॉट बुकिंग हेल्प डेस्क सुरू करावा. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा. तापी काठावरील सर्व चक्रीवादळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्यात यावी. PM किसान योजनेतील वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. मका खरेदी तात्काळ सुरू करून शिंदखेडा येथे स्वतंत्र मका खरेदी केंद्र सुरू करून शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा संपूर्ण मका खरेदी करावा. अशा विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात आज रोजी उबाटा सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन हे उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून यावेळी मोठ्या संख्येने उबाटा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासून कापसाचा काळा बाजार चालू आहे. जिनिंगमध्ये CCI मार्फत कापूस घेतला जातोय, परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे. कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं, त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे. म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आमचं सगळं लक्षात आलं. आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला CCIने खरेदी करावी. आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे, परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही. मका खरेदी केंद्र शिंदखेडा आणि दोंडाच्या मध्ये तात्काळ चालू करावं. त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती 8-9 गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले, पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाहीये आणि बिबट्याने कहर केलेला आहे. त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी. अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो, निवेदन देणार आहेत. आज निदर्शने केले, अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत.